दुबईतील बुर्ज खलिफा सर्वांनाच माहिती आहे। दुबईमध्ये एकापेक्षा एक गगनचुंबी इमारती आहेत। आता पुन्हा एकदा दुबईने जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। कारणही तसंच आहे। 15 नोव्हेंबरला जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणजे सियाल दुबई मरीना याचं उद्घाटन करण्यात आलं। सर्वात उंच तर हे हॉटेल आहेच, पण मोस्ट ॲडव्हान्स पण आहे। 377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचं एक अद्भुत मिश्रण आहे। सियाल दुबई मरीना हे हॉटेल द फर्स्ट ग्रुप या प्रसिद्ध हॉटेल चेननं बांधलेलं आहे। 82 मजली ही इमारत कुतुब मिनारपेक्षा तब्बल 5 पट इतकी उंच आहे। या हॉटेलच्या डिझाईनचं काम पुरस्कार विजेती आर्किटेक्चरल फर्म नॉर हिनं केलंय। इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काचेचा वापरही करण्यात आलेला आहे आणि दुबईच्या स्कायलाईनला आणखी एक आकर्षक हे बनवतंय। हॉटेलची वैशिष्ट्य काय आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 82 मजले आणि अत्याधुनिक आलिशान खोल्या। प्रत्येक खोलीतून पाम जुमेरा आणि मरीना स्कायलाईनचा अप्रतिम व्ह्यू इथून दिसतो। 76व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल देखील आहे। तर 81व्या मजल्यावर टॅटू स्काय लॉन्ज, रूफटॉप ऑब्झर्वेशन डेक, इथूनच बुर्ज अल अरब एन दुबई आणि संपूर्ण शहराचा 360 डिग्री व्ह्यू या सुविधांमुळे हॉटेल 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स म्हणजे जगातील सर्वात उंच हॉटेल आणि सर्वात उंच इन्फिनिटी पूल असलेलं हॉटेल आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे। खोलींच्या किमती आणि बुकिंगचा क्रेज हॉटेलच्या उद्घाटनावेळीच दिसून आला। एका रात्रीसाठी खोलीची किमतीची सुरुवातीची ती म्हणजे 1310 दिरहम म्हणजे 30,000 ते 31,000 रुपये। तर प्रीमियम सूट्स देखील इथं आहेत ज्यामध्ये मोठ्या जागा आणि विशेष लाउंज ॲक्सेस देखील इथं आहे। त्याची किंमत 2400 दिरहम आहे म्हणजे भारतीय रुपयात 56,400 रुपये इतकी असेल। हॉटेल उघडण्याआधीच बुकिंग सुरू झाली होती आणि मोठी मागणी देखील यावेळी पाहायला मिळाली। पर्यटन वाढीचा एक नवा अध्याय दुबईनं अलीकडच्या काळामध्ये आपल्या या टुरिझम सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून केलेला आहे। 2024 मध्येच शहरानं 1.7 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं स्वागत केलं होतं। सियाल दुबई मरीना याच्या उद्घाटनानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला या आलिशान हॉटेलमध्ये जायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।